100 दिवसांमध्ये आणि येणाऱ्या काळात या सरकारचा प्राधान्यक्रम कशाला असणार आहे? आमचं ह्यावेळेस म्हणजे प्रथम प्राधान्य इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. आपल्या राज्यामध्ये जिथं कुठं अजून काही गोष्टी उभ्या करण्याची गरज आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चरला अधिकची कशी आपल्याला गती देता येईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या चालू आहे. इंडस्ट्रीला पण आम्ही मोठ्या प्रमाणात महत्त्व देतो, कारण आज रोजगाराचा प्रश्न आहे आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्याला मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक, देशातल्या लोकांची गुंतवणूक आणि राज्यातल्या उद्योगपतींची गुंतवणूक या तिघांची सांगड घातली गेली तरच ते शक्य होणार आहे. त्याच्यामुळे त्याही बाबतीमध्ये आम्ही अधिकचं लक्ष दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य ह्याही गोष्टीला आम्ही तितकंच महत्त्व देतो. ह्या सगळ्याला मी पण अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या सगळ्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष आम्ही ठेवलेलं आहे.